नमस्कार. पुन्हा एकदा आकृत्यांवर आधारित प्रश्नांचे स्वरूप या घटकामध्ये सगळ्यांचे स्वागत. आज आपण नवा टॉपिक बघणार आहोत, लपलेले आकृती शोधणे. याआधी आपण जवळपास हे 8 टॉपिक आपण समजून घेतले. या टॉपिकवर आधारित प्रश्नांचे स्वरूप कसे असते ते आपण समजून घेतले. ही एक सिरीज आपण तयार केली, ती तुम्ही बघा. नक्कीच तुमचा परीक्षेत या सिरीजचा उपयोग होईल. आज आपण लपलेले आकृती शोधणे या घटकावर अधिक प्रश्न कसे असतात ते आपण समजून घेऊ. पहिला प्रश्न आहे, आता दिलेल्या प्रश्नाकृतीत लपलेला भाग पर्यायातून निवडा. म्हणजे ही जी काय आकृती दिली आहे, ह्या आकृतीमध्ये 1, 2, 3, 4 ह्या पर्यायांपैकी आकृती लपलेली आहे, ती आकृती आपल्याला ठिकाणी शोधायची असते. तर पहिली आकृती बघा, आपल्याला दिसते या ठिकाणी. ही आकृती या ठिकाणी दिसते, म्हणजे अगदी तंतोतंत दिसते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर दुसरी आकृती सुद्धा या ठिकाणी दिसते आपल्याला. बघा इथे अशी एक आकृती दिसते पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे ह्या दोन्ही आकृत्या या पर्यायामध्ये येऊ शकतात, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. दुसरा क्वेश्चन बघा, खालील प्रश्नाकृतीत कोणत्या पर्यायातील आकृती लपलेली आहे ती शोधा. आता या ठिकाणी हा एक सर्कल दिसतोय, म्हणजे हा एक अँगल तयार झाला. तर अशा प्रकारे प्रत्येक आकृतीमध्ये अँगल पाहिजे. तर या ठिकाणी अँगल नाहीत, पर्याय क्रमांक 4 येणार नाहीत. त्याच्यानंतर जो अँगल आहे ते अँगलच्या जवळ क्रॉस दिसतोय, त्यामुळे अँगलच्या जवळ क्रॉस दिसतोय तो फक्त पहिल्या आकृतीमध्ये. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1 आणि 2 या ठिकाणी येणार नाहीत. या ठिकाणी अँगल जरी असला तरी इथं स्टार आहेत आणि हे इथं सर्कल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 3. प्रश्नाकृतीत लपलेला भाग पर्यायातून निवडा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ते कसे आहेत ते शोधा. इथं लपलेली आकृती आपल्याला शोधायची आहे. बघा इथं ही आकृती आपल्याला दिसते. अशा प्रकारे ही आकृती आपल्या ठिकाणी दिसते. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 4. प्रश्नाकृतीचा लपलेला भाग असणारा पर्याय निवडा. अशा प्रकारे आपल्याला हा जो लपलेला भाग आहे तो लपलेला भाग शोधता येईल. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक जी काही आकृती आहे ती आकृती या दिलेल्या प्रश्नाकृतीमध्ये लपलेली आहे ती आपल्याला ठिकाणी शोधायची असते आणि तीच
या प्रश्नाचं उत्तर असते. प्रश्न क्रमांक 5. दिलेल्या प्रश्नाकृतीत लपलेला भाग पर्यायातून निवडा. आता या ठिकाणी थोडीशी ही किचकट दिसते, पण तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी ती शोधता येईल. ह्याच्यावर परीक्षेमध्ये तुम्ही पेन्सिलनेच ह्याच्यावर फिरवा, म्हणजे आपल्या लक्षात येईल व्यवस्थित. बघा, अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काढता येईल. तर तुम्ही याच्यावर बघू शकतात अशा प्रकारे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. तुम्ही स्वतः अशा प्रकारचे प्रश्न सोडवून बघा, नक्की तुमचा परीक्षेला फायदा होईल. प्रश्न क्रमांक 6 बघा. ही आकृती आपल्याला दिसते, हा भाग दिसतो बघा, आणि हा भाग, असा भाग कोणत्या पर्यायात दिसतोय? पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7. बघा, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. अशा प्रकारचे प्रश्न ही विविध स्पर्धा परीक्षेला विचारले जातात, त्यामुळे आपण जास्तीत जास्त सराव करणे आवश्यक आहे. तर धन्यवाद. या टॉपिकवर आपण काही प्रश्नांचं स्वरूप या ठिकाणी समजून घेतलं. याचा नक्कीच तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षेत फायदा होईल.